आजची आपली ही साबुदाणा चकली पहा किती छान खुसखुशीत झाली आहे. अजिबात कडक झाली नाही आणि वर्षभर टिकते. त्याचसाठी साबुदाणा चकली बनवताना साबुदाणा व्यवस्थित घेणे व प्रमाण व्यवस्थित घेणे हे खूप महत्वाचे आहे. त्याच्यासाठी काय होते, आपली जी चकली आहे मध्ये मध्येपर्यंत मस्त तळली जाते. तुम्ही इथे पाहू शकता. ती अजिबात कडक होत नाही. असेच योग्य प्रमाण व व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर रेसिपी सुरू करूया. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपली ही उन्हाळी वाळवण भाग 2 मधला हा साबुदाणा चकली म्हणजे उपवासाची साबुदाणा चकली वर्षभर टिकण्यासाठी कशी करायची आहे ते मी इथे सांगणार आहे. रेसिपी खूप सोपी आहे. अगदी 5 साहित्यामध्ये ही आपण चकली बनवून तयार करू शकतो. त्यासाठी हे पहा, इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा स्वच्छ धुवून रात्री भिजत घातला आहे. त्यानंतर आपण हे साबुदाणा कच्चा असताना एका वाटीने किंवा एका बाउलने मोजून घ्यायचा आहे. मी इथे एक बाउल म्हणजे अर्धा किलो होता, एक बाउल झालेला आहे. त्याच्याने हा मोजला आणि त्याच्या दीड पट आपण इथे पाणी टाकायचे आहे. हे 1 किलो आलू आहेत. अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो आलू आपल्याला उकडलेले आलू घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण इथे हिरवी मिरची घेतली. या एक पोहे खायच्या चमच्याने इथे मी 1 चमचा हिरवी मिरची टाकणार आहे आणि 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ चवीपुरतं आपल्याला टाकायचं आहे. बटाट्याचा जो आपण उकडलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला किस करून घ्यायचा आहे. बरेच जण बटाट्याचे हे मॅश करून टाकतात. तसे करू नका. मॅश केल्यामुळे त्याचे बरेचसे तुकडे आहेत ते तसेच राहतात. त्याच्यासाठी बटाटा कधीही किसून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपण किसून घ्यायचं आहे. साबुदाणा चकली बनवताना वेगवेगळ्या प्रकारे साबुदाणा भिजवला जातो. कसा तो पहा. आपण जेव्हा खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तसा अजिबात भिजवायचा नाही चकली बनवताना. थंड पाण्यात जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर तुमची जी चकली आहे ती एकदम कडक होते आणि आतपर्यंत तळल्या जात नाही. तर साबुदाणा चकली बनवताना ती गरम पाण्यात भिजवायची. आपण जेवढा साबुदाणा घेतलेला आहे, तुम्ही एखादी वाटी किंवा मापाने मोजून घेतला असेल, त्याच्या 1.5 पट पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचा. गरम पाणी 1.5 पट टाकायचा. मी इथे 1 बाउल साबुदाणा घेतला आहे कच्चा, त्याच्या 1.5 पट पाणी गरम पाणी याच्यामध्ये टाकले आणि रात्रभर झाकण ठेवून दिले सकाळपर्यंत. आणि एकदम मस्त मऊसूत असा हा साबुदाणा आपल्याला भिजला आहे. आता आपण याच्यामध्ये बटाटेचा जो खीस केलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा. बटाटा आपल्याला जास्त पाण्यामध्ये त्याला उकडायचा नाही. बटाट्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप शोषले जाते. त्याच्यासाठी बटाटा लवकरात लवकर कुकरमधून काढून घ्यायचा. त्यामुळे तुमचे जे पीठ आहे चकलीचे ते सुद्धा पातळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी बटाटा थोड्या कमी पाण्यामध्येच तुम्हाला हे उकडून घ्यायचे आहेत आणि फक्त त्याचे 2 किंवा 3 शिट्टी तुमच्या कुकरच्या नुसार तुम्ही शिट्टी करू शकता. जर समजा तुमचे हे पीठ पातळ झाले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही साबुदाण्याचा जो पावडर मिळतो किंवा साबुदाणा पीठ मिळते ते याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तेव्हा तुमची जी चकली आहे ते एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये टाकल्या जाते. आता हे आपण छान मस्त असं मळून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट आपण हे मळून घेऊया. हे पहा, मी इथे 5 ते 7 मिनिट छान पीठ मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ. इथे मी मीठ 1 चमचा टाकलेला आहे. आता परत एकदा आपण हे मस्त एकसारखं मळून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट मी लास्टला टाकते, कारण हिरवी मिरचीची पेस्ट जर आता टाकला तर तुमच्या हाताची खूप भयंकर आग होते. त्यामुळे सर्वात लास्टला आपण हिरवी मिरचीची पेस्ट इथे टाकायची आहे.
जर तुम्हाला जर इथे जिरे टाकायचे असतील तर तुम्ही इथे 2 टीस्पून किंवा 2 टेबलस्पून जिऱ्याचा वापर करू शकता, जिरे टाकू शकता. आता या स्टेजला मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे. 1 चमचा 1 टेबलस्पून हिरवी मिरचीची पेस्ट टाकत आहे. या पेस्टच्या ऐवजी तुम्ही लाल मिर्च पावडर सुद्धा वापरू शकता. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. कमीत कमी 5 मिनिटे तरी हे छान मळून घेऊया हे मिश्रण आपले. आणि त्यानंतर लगेच चकली करायला घेऊया. आपलं पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात पातळ झालेले नाही. जर समजा तुमचं हे पीठ आता पातळ झाले असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं साबुदाणा पीठ जे आहे ते याच्यामध्ये ऍड करू शकता. जर समजा साबुदाणा पावडर तुम्ही टाकलात किंवा पीठ टाकलात तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये मिरची आणि मीठ हे दोन्ही सुद्धा ऍड करावे लागणार आहेत, कारण त्याचे प्रमाण थोडेसे आता वाढलेले असते त्याच्यामुळे. हे आता एकदम परफेक्ट झालेलं आहे. आपलं जे मिश्रण आहे ते चकलीसाठी एकदम परफेक्ट आहे. तर आता इथे मी सोऱ्या घेतले आहे. हा सोऱ्या आहे, चकलीची प्लेट लावलेली आहे त्याला. आणि याला मी तेल अजिबात लावलेलं नाही. तेल अजिबात लावायचं नाही चकली पाडताना, कारण ही आपली चकली वर्षभर टिकवण्यासाठी करत आहोत आपण. जर तुम्ही तेल लावलात तर त्या चकलीला तेलाचा खौच वास येतो. वर्षभर तुमची चकली राहणार नाही. आता ही सर्व मिश्रण जे आहे ते आपण चमच्याच्या साहाय्याने या सोऱ्यामध्ये छान दाबून याच्यामध्ये भरायचं आहे. हे मिश्रण आपल्याला छान कच्च दाबून भरायचं आहे. जर तुम्ही त्याला लूज भरलात तर चकली पाडताना ती मध्येच तुटून जाते आणि तुमची जी चकली आहे ती अजिबात गोल येणार नाही. त्यासाठी छान कच्च भरून दाबून याला भरायचं आहे. आणि जेवढं याच्यामध्ये मिश्रण बसेल तेवढंच भरायचं. जास्त ओव्हर करू नका त्याच्यामध्ये, नाहीतर झाकण लागणार नाही. तर चला मग आपण आता चकली टाकायला घेऊया लगेच. हे पहा किती मस्त एकसारखी आपली ही चकली पडत आहे. तुम्हाला दिसत असेल किती एकसारखी चकली पडत आहे. आणि तुमचा जो सोऱ्या आहे तो फक्त खालीच, आपल्याला जास्त वरून चकली पाडायची नाही. कॅरी बॅगच्या थोडा अर्धा इंच वरूनच आपल्याला ही चकली पाडायची आहे. जर जास्त वरून पाडला तर तुमची चकली जी आहे ते तुटते, एकसारखी अशी गोल येणार नाही. त्यासाठी अर्धा इंच वरीच ठेवायचा आहे आपला सोऱ्या. आणि आपल्याला अशा प्रकारचे सर्व चकली तयार करून घ्यायचे आहेत. किती मस्त एकसारखी चकली आपली एकदम गोल राऊंड मध्ये पडत आहे. पाहिलात ना तुम्ही? हे पहा किती सुंदर आपली ही चकली झालेली आहे. आणि खायला पण खूप टेस्टी लागते ही चकली. उपवासाच्या दिवशी तर काय, तुम्ही एरवी कधीही ही चकली करून खाऊ शकता. खूप मस्त लागते. आता या सर्व मिश्रणाचे आपण अशाच प्रकारे पूर्ण चकली तयार करून घेऊया. आणि 2 ते 3 दिवस याला मस्त कडक उन्हामध्ये वाळू घालायचे आहे आपल्याला. मी ही चकली माझ्या गॅलरीमध्ये घालत आहे. गॅलरीमध्ये खूप छान प्रकारे ऊन येते, त्याच्यामुळे मी ही चकली गॅलरीमध्येच वाळू घालायला ठेवले आणि मी तिथेच ही चकली टाकलेली आहे. तर आपल्या ह्या सर्व मिश्रणाची ही चकली इथे बनून तयार झाली आहे. आता आपण याला 2 ते 3 दिवस मस्त वाळू देणार आहोत. वाळल्यानंतरचा व्हिडिओ दाखवते. तर हे पहा आपले 2 ते 3 दिवस मस्त ही चकली मी उन्हामध्ये वाळू घातली आहे आणि एकदम मस्त अशी ही वाळलेली आहे आणि अर्धा किलो प्रमाणामध्ये ही परफेक्ट झालेली आहे. आता आपण तळायला घेऊया. तळण्यासाठी इथे मी कढई ठेवले. तेल छान गरम करून घ्यायचे आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपली ही चकली 2-2 करून चकली याच्यामध्ये आपण टाकून तळून घेऊया. पहा किती छान सुंदर असा याचा कलर आलेला आहे. किती छान तळल्या गेलेली आहे. चकली पाहून तुम्हाला कळले असेल किती खुसखुशीत झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही. तुम्हाला दिसत असेल तिचा कलर सुद्धा किती मस्त आलेला आहे. आपण याच्यामध्ये बटाटा टाकल्यामुळे
याचा जो कलर आहे एकदम मस्त गोल्डन सोनेरी कलर येतो. त्याच्यामुळे ही चकली दिसायला खूप छान दिसते आणि खायला तर एक नंबर लागते. मला तर ही चकली खायला खूप आवडते. उपवासाच्या दिवशी तर ही चकली खूप छान लागते. उपवासाच्या दिवशी कशाला, मी तर अधिक मध्ये कधीही सुद्धा ही चकली अशी तळून खाते. खूप भारी लागते. तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी करून पहा. तुम्हाला सुद्धा ही चकली खूप आवडेल. तर ही पहा, आपली आजची उन्हाळी वाळवण भाग 2 मधली साबुदाणा चकली इथे बनून तयार झालेली आहे. एक तोडून दाखवते किती मस्त कुरकुरीत झालेली आहे ही चकली. तर तुम्हाला कशी वाटली ही आजची आपली चकलीची रेसिपी? उन्हाळी भाग 2 मधली आजची आपली साबुदाण्याची उपवासाची साबुदाणा चकली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शिल्पाच कुकरी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी अशाच नवनवीन रेसिपी उन्हाळी वाळवण भाग 3 मध्ये तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smile.